मी सेना. मी सेना. आम्ही सेना. हर हर महादेव. हर हर महादेव. 16व्या शतकात लयच्या बादशाहीमध्ये एक तेजोमय शलाका प्रकाशमान झाली. स्वातंत्र्याचा अंगार पेटला. कडेकोटांचे पाषाण फरारले. आनंद लहरी गगनात विस्तारित झाल्या. भूतलावरच्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात आपल्या प्रखर तेजानं उजळून निघालं स्वराज्य. 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 कोणी मोठा पत्रकार वगैरे असं काही नाही. मी व्यंगचित्रकार आहे. पूर्वी बऱ्याच लोकांची व्यंगचित्र ते जसे होते तशी काढलेली आहेत. पण मला सत्याचा काही शौक नाहीये. सत्याच्या खुर्चीवरती लाथ मारणार मी माणूस आहे. शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. थंड डोक्याचे कधी येऊ नका. गरम डोक्याचेच राहिले पाहिजे. तर तुम्हाला न्याय मिळेल. नाही तर चिरडले जा. तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात. काय रे हे सगळं तुझा तो संसार वाढलाय. काय नाव काय ठेवलंय का काही? म्हटलं नाही. दादानी पलगावरती बसलं तर सांगितलं शिवसेना. साहेबांनी विखुरलेल्या माणसांना संघटित केले. पारतंत्र्याच्या अन्यायाच्या जाळ्यातून मुक्त राहा असा भव्य दिव्य संदेश प्रत्येक धगधगत्या काळजावर उमटवला. माणसे संघटित झाली. अन्याय विरुद्ध पेटून उठली. प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत होऊन मनगटातील बळ संचारलं. साहेबांचे वडील आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनी साहेबांना विचारलं. लोक जमले. तुझा संसारही मोठा झाला. संघटना उभी राहिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सेनाही तयार झाली. मग या सेनेचं नाव काय? साहेब विचार मंथनात झेपावले. प्रबोधनकार कडाडले. बा अरे एवढा कसला विचार करतोयस? शिवरायांच्या विचारांनी, शिवरायांच्या शौर्याने प्रेरित झालेल्या या सेनेचं दुसरं तिसरं नाव नाही. या सेनेचं नाव शिवाची सेना. शिवसेना. शिवसेना. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. सन 1966 शिवसेनेचा उदय झाला. प्रति स्वराज्य निर्माण झालं. साहेबांनी महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यावरील काळाच्या ओघात मलिन झालेले वल्कले झटकवायला सुरुवात केली आणि शत्रूला त्यांच्या भाषेत समजावलं. एकदाच घुसणार पण भगवान दिसणार. अग्नी चहूकडे हनुमान खाण्याचा सबला नाही कोणाला तर दोष त्याचा. हरिषे आम्ही प्रेमट नसतो अशा ठिकाणाचा. एकला राजा बाकी खेळ मागला. आम्ही जे कोणाच कधी जमलेला सात बाबूचा शिवसेना. आपको बॉम्बे का हिटलर कहा जाता है? नहीं, मुंबई के क्यों अभी इतना कम क्यों समझते हो? मैं पूरा महाराष्ट्र का हूँ और चाहता हूँ कि पूरा देश का बनूं. पण 40 वर्ष सातत्याने ज्याच्या सभेला एवढी गर्दी होते असे नेते तुम्हीच आहात. धन्यवाद. ही किमया तुम्ही कशी साधलीत? त्याला उत्तर नाहीये. पण मी शिवसेना निघाली. मी बोलत गेलो. लोक जमत गेली आणि वाढता वाढता वाढे. जनसमुदायाचा प्रचंड सेनासागर उद्भव झाला. प्रत्येक वाक्याचे एक धारदार शस्त्र झालं. वाऱ्याच्या गतीप्रमाणे माझे नाव चहू बाजूंनी गरजून उठले
अखंड रत्न चुडे मंडित वैभवशाली मुंबईवर राज्य करतात म्हणून साहेबांचं नाव सुवर्णरत्नांनी कोरले गेले. साहेबांच्या प्रत्येक यशात आई साहेबांचा मुख्य वाटा होता. आणि नंतर सेनेचा मंगल दीपक उदयास आला. माननीय माननीय उद्धव साहेबांचा विजय असो. माननीय उद्धव साहेबांचा विजय असो. आमची भारतीय कामगार सेना आहे, श्रमिक सेना आहे, रिक्षा सेना आहे. जाता रिक्षावाल्यांना जाऊन विचारा, शिवसेना प्रमुखांचा पहिला आदेश तुम्हाला काय आहे. किती वाजले, रात्री अपरात्री एखादी महिला जरी तुमच्या रिक्षामध्ये बसली तरी तिच्या केसाला धक्का लागता कामा नये, कारण तुम्ही शिवसैनिक आहात. शिवसेनेच्या या विस्तृत रणांगणावर आपल्या स्वहितासाठी छब्बू डब्बू गब्बू या कावळ्यांनी काढता पाय घेतला. पण माझ्या सेना नावाचा भव्य गणाचा एकही गुरु ढासळला नाही. जोपर्यंत या देशातला हिंदू जागा आहे आणि जोपर्यंत या देशामध्ये भगवा झेंडा आहे, भगवा रंग आहे, शिवरायाचं नाव आहे, तोपर्यंत ह्या देशामध्ये ही लाट होणार नाही. हा कायमचा महासागर पसरलेला, अथांग पसरलेला सागर कायम राहणार आहे. तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही. हिंदुस्थानच्या सार्वभौम संस्कृतीचं रक्षण झालं. हिंदूंना पुन्हा एकदा आपल्या हिंदूपणाचा अभिमान वाटू लागला आणि साहेब बनले हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा धड़क धड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक मटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. ते लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार. आपणच आहोत तिथे. अजूनपर्यंत तुमच्या आशीर्वादाने शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच आहे. अभिमानी मराठे उभे राहिले पाहिजेत आणि अशा तऱ्हेने तुमच्यातला मराठा जागा करा त्याच्यातला. फक्त टाळ्या मारणारे हा सुद्धा जे पवित्र काम असतं ते काम करायला चुकवून देऊ नका. टाळी एक वेळ पडली नाही तरी चालेल, पण तुमचं मतदान योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे, दिलं गेलं पाहिजे. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत आणि सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे, फडकत राहायला पाहिजे, फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. 19 जून 1966 साली साहेबांनी शिवतीर्थावर दिलेला शिवमंत्र मी माझ्या प्रत्येक शूर मावळ्याने तंतोतंत पाळला. प्रत्येक क्षणी भगव्याचा दरारा त्याच दिमाखात ज्वलंत ठेवला आणि मुंबई आणि अखंड महाराष्ट्रावर जवळजवळ 50 वर्षे एकच बुलंद आवाज गरजत राहिलं. कित्येक संकटांवर मात करत, शत्रूंची विरोधकांची दारादार उडवत माझा विजय रथ यशाची दौड करत राहिला. ही जमवलेली माणसं पैसे घेऊन आणलेली माणसं नाहीयेत, भाड्याने गाड्या घेऊन आणलेली माणसं नाहीयेत. ही रक्ता मांसाची माणसं आहेत. भगव्या झेंड्याखाली जमलेली हे मरगट्टे आहेत, शिवरायाचे मावळे. जोपर्यंत महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आपल्यामुळेच राहणार, ह्यांच्यामुळे राहणार नाही, त्यांच्या हातात जाऊ देणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रासाठी जगायलाच पाहिजे. ती मी तुमच्या एकाच माणसाने जळत राहायचं का? किती वर्ष राहिली मला माहित नाही, पण आहे तिथपर्यंत मात्र मी तुमच्यासाठीच काम करत राहणार. महाराष्ट्रासाठी झटा आणि महाराष्ट्रासाठी लढा, हाच माझा आशीर्वाद. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. गुजरे झालो नाहीत कोणाचे, स्वाभिमानाने जगलोय आणि जगणार. हे मी शिकवलंय तुम्हाला. हे ते रक्त आहे आणि हे रक्त सळसळत ठेवा, हे थंड पडून देऊ नका.
कधीही थंड पडून देऊ नका. माझी आवश्यकता नसेल, पण शिवसेनेची आहे. या महाराष्ट्राला अजून केवळ महाराष्ट्राला नव्हे, देशाला शिवसेनेची गरज आहे. मी दिसेन, पण तो असणार नाही. ती शिवसेना असेल आणि त्या शिवसेनेला, तो शिवसेनेचा भगवा झेंडा या महाराष्ट्रावरती पुन्हा डौलानं फडकवण्याचा एक जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवत आहे. प्रार्थना करतो, अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण एक क्षण असा तुम्हा आम्हास नको असणार, पण काळालाही, या वीर पुरुषाला स्वतःच्या दिव्य विमानात आसनाधीन करण्याचा मोह आवरला नाही. साहेबीय लोकीची यात्रा संपून परलोकात विलीन झाले. गडकोटांचे पाषाण करारले. मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानात भगवाई क्षणभर स्तब्ध झाला. प्रत्येकाच्या मुखातून एकच उद्गार बाहेर पडत होता, साहेब, साहेब परत या, साहेब परत या. हिंदुस्थानच्या इतिहासात दिसला नव्हता सागर शिवतीर्थावर आपले प्रचंड रूप घेऊन उसळला आणि भव्या अग्निशाखेत एक धगधगत पर्व क्षणभर विश्रांती घेत चालला. पण साहेब प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून आणि मराठी मातीच्या कणाकणातून जिवंत आहे आणि सांगत आहे, हे कुलस्वामिनी भवानी माते, माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाला आणि माझ्या सेनेला उदंड आयुष्य दे.